नमस्कार, मी राहुल वाघ. नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या राजकीय कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. निवडणुकीचा हा सगळा दौरा चालू आहे. मी सध्या आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघामध्ये. महाराष्ट्रातले जे काही ज्या मतदारसंघांची खास करून चर्चा सुरू आहे, जे हॉट मतदारसंघ म्हटले जातात, त्याच्यामध्ये येवला हा मतदारसंघ येतो. कारण या ठिकाणाहून छगन भुजबळ हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे, कशा प्रकारे येवल्याचं राजकीय चित्र हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत येवल्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत, काही राजकीय व्यक्ती आहेत, तसंच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असे अनेक जण आपल्या सोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत. काय इथली परिस्थिती आहे, छगन भुजबळ तसंच त्यांच्या अपोजिट अजून उमेदवार ठरलेला नाहीये. महाआघाडी महाविकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ही जागा लढवते. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा, इथला येवल्याच्या परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सोबत काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्याची स्थिती काय इथली. आता येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांनी तर अर्ज भरलेला आहे अजित पवार गटाकडून, मात्र अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये किंवा चर्चा चालू आहे. काय इथली परिस्थिती आहे, राजकीय वातावरण काय, अपडेट्स काय, पहिले ते सांगा. आता छगन भुजबळ साहेबांनी अर्ज भरलाय हे खरं आहे. आता ज्या काही मागच्या कालावधीमध्ये घडामोडी झाल्या यामध्ये जे काही पक्षांमध्ये फूट पडली, यामध्ये छगन भुजबळ यांनीही पक्षातून एक वेगळा पवित्रा घेऊन अजितदादांसोबत जाण्याचं निश्चित केल्यानंतर या ठिकाणी शरद पवार साहेब यांनी ताकद लावलेली आहे. शरद पवार साहेबांची इथे एक जोरदार सभा झाली आहे, त्यामुळे इथे शरद पवार साहेबांचंही एक अस्तित्व आहे. त्यानंतर शिवसेना उभाटा गटाकडून या ठिकाणी जोरदार प्रयत्न केले जात आहे. तसंच काँग्रेसने पारंपरिक मतदारसंघ पूर्वीचा म्हणून या मतदारसंघावरती दावा केला. म्हणून महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवरती दावा केल्याने आणि भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षण प्रश्नी जे काही भूमिका घेतली, त्या भूमिकेमुळे या ठिकाणी जे काही मराठा समाज आहे किंवा जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, यांचा जो टोकाचा संघर्ष आहे, यामध्ये मराठा आंदोलक यांच्याकडून किंवा मराठा समाजाचे जे स्थानिक नेते आहे यांचीही मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी या ठिकाणी झाल्याने आजपर्यंत महाविकास आघाडीची जागा निश्चित होऊ शकलेली नाही. आणि तसेच इथे तिसऱ्या आघाडीचे अजूनपर्यंत कुठलीही उमेदवार देणार का कोण असेल अशी कुठलीही भूमिका नाही. अद्याप म्हणजे महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहेत. काय सांगाल, कोण कोण इच्छुक आहे इथं, प्रामुख्याने त्यांचं नाव चर्चेत आहे? महाविकास आघाडीच्या वतीनं छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने इथून कुणाल दराडे इच्छुक आहेत, शाहू शिंदे इच्छुक आहेत, सचिन आहेर इच्छुक आहेत, जयदत्त होळकर आणि सोनिया होळकर इच्छुक आहेत. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर झाला असला तरी महाविकास आघाडीच्या वतीनं अजून कोणी उमेदवार जाहीर झालेला नाही. जो कोणी उमेदवार जाहीर होईल इथं बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. बंडखोरी होण्याची दाट शक्यता येवल्यामध्ये दिसून येते, कारण आघाडीकडून खूप इच्छुकांची संख्या ही मोठी आहे. एकीकडे छगन भुजबळांसारखे मातब्बर नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात आघाडी एकवटलेलं दिसत नाहीये चित्र. तिथे इच्छुक खूप आहे. पण येवला शहराचा आणि येवला विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथले प्रामुख्याने मुद्दे काय काय ते ज्याच्यावर साधारण जनतेचे प्रश्न आहेत? आता मुद्दे तसे बरेच आहे का. सुरुवातीच्या काळात जेव्हा छगन भुजबळ हे 2004 मध्ये आमदार झाले, तेव्हा सर्वात पहिले त्यांनी जर कुठले प्रश्न मार्गी लावले असतील तर ते रस्त्यांचे लावले होते. परंतु मधल्या काही काळामध्ये त्यांच्या अडचणी असतील, सरकारच्या अडचणी असतील, त्या काळामध्ये इथले काही रस्त्यांचे प्रश्न प्रामुख्याने समोर येत होते. त्यानंतर स्थानिक पारंपरिक प्रश्न म्हणजे तो इथला पाणी प्रश्न आहे, पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी. तर सिंचनाच्या पाण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पोहोचलेले आहे, परंतु त्यामध्ये आव्हान आहे की हे पाणी पारंपरिक कसं मिळेल किंवा कायमस्वरूपी कसं मिळेल. काही स्थानिक इतरही मुद्दे आहेत, कसे काय सांगता येईल? इथला भुजबळांच्या बाजूने पॉझिटिव्ह म्हटलं तर मांजरपाडा आहे. त्यांनी जे 50 वर्षाचं स्वप्न शेतकऱ्यांचं होतं ते काही अंशी पाणी आणलंय, येवल्यात शिवसृष्टी साकारली आहे. पण याच्यासोबतच मतदारसंघात बेरोजगारी आहे, MIDCचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत. आता सध्या मराठा ओबीसी असा वाद आहे, याचा किती इफेक्ट मतदानात प्रत्यक्षात जाणवतो हेही महत्त्वाचं ठरणार. आपल्या सोबत आघाडीतर्फे बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादी पवार गटाचे नेते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शहराध्यक्ष आहेत काँग्रेसचे. या ठिकाणी जर बघितलं तर छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये एक आघाडीकडून सक्षम उमेदवार अजून का मिळू शकलेला नाही, काय वाटतं तुम्हाला? आता बघताय महाविकास आघाडी सर्व बघूनच सीट देणार आहे आणि यावेळेस भुजबळ साहेबांना 100% येवल्यामधून पटकीच बसणार आहे. येवल्याचं भूमिपुत्रच पाडणार आहे भुजबळ साहेबांना.
काय काय कारण का पटकी का मिळेल कशामुळे म्हणजे 4 वर्ष 4 टर्म ते आमदार राहिलेले छगन भुजबळांचं नाव आहे राज्यामध्ये काय तुम्ही सांगा? भुजबळ साहेबांनी आतापर्यंत जेवढा विकास केला हे फक्त ठेकेदार लोकांचाच केला, सामान्य नागरिकांचं काहीच नाही केलं. आता तुम्ही इथं बघताय फक्त रोड, तुम्ही गावात एकदा बघतील रोडांची काय अवस्था आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यांची अवस्था. नाशिक हां. पुणे रस्ता असेल किंवा इथले येवल्याकडे येणारा आणि रस्ते. रस्ता 1 महिन्यातच खराब होतो, बनला की 1 महिन्यातच खराब होतो. मग याच्यात टक्केवारी जास्त आहे का भुजबळ साहेबांची का काय आहे ते समजत नाहीये. त्याच्यामुळे यावेळेस भुजबळ साहेब 100% पाडणार आहे. इतरही नेते काय सांगाल काँग्रेसच्या वतीने कशा प्रकारे कारण हा एक वेळ अशी होती की हा काँग्रेस इथं मोठ्या प्रमाणात होते आणि गेल्या काही टर्म पासून बघितलं तर काँग्रेसचं अस्तित्व आहे की नाही असे प्रश्न आहे. काँग्रेसचं अस्तित्व आहे येवल्यामध्ये नाही असं म्हणता नाही येणार. परंतु कसं झालं ज्या 20 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती त्यावेळेस भुजबळ साहेब येवला मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. त्याच्यामुळं थोडंसं काँग्रेसचा जो वर्ग होता तो तिकडं वळाला. त्याच्यानंतर इथं दराडे साहेबांची आमदारकी दोन्ही झाली आहे. काही वर्ग तिकडं वळाला. त्याच्यामुळे थोडीशी काँग्रेसला इथं हे झाली पण तरी पण काँग्रेस येवल्यामध्ये अस्तित्व आपलं कायम टिकून राहणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आपल्या सोबत आहेत पवार गटाचे आघाडीकडून उमेदवार ठरत नाही तुमची ही जागा आहे पण अद्याप चर्चा चालू आहे कोण काय असू शकतं काय असं तुम्ही याकडे बघताय. सर्वप्रथम तुम्ही जे मला म्हटले राष्ट्रवादीचे नेते तो मुद्दा मी खोडतो. मी राष्ट्रवादीचा एक झेंडे लावणारा सतरंज उचलणारा कार्यकर्ता आहे. भुजबळ साहेबांकडे होतो, कधी विचार होत नव्हता. शेवटी आम्ही ते तिकडं निघून गेल्यानंतर पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली. पवार साहेबांच्या आदेशानुसार आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मला शहराध्यक्षपद मिळालं. मी आजही कार्यकर्ता आहे, उद्याही राहणार आहेत. महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, तसं महायुतीकडे कोणी इच्छुक नाही, त्यांचं नाव एकच फिक्स आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं पक्षासमोर थोडंसं टेन्शन आहे. आता 2 नावावर पक्ष आलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी फायनल होईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. उमेदवार मातब्बर असेल, उमेदवार ताकदवान असेल, त्याला संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांची समर्थन असेल. इव्हन मी हे सांगतो की समजा आज घडामोड काही झाली आणि हा मतदारसंघ काँग्रेसला जरी गेला तरी आम्ही तेवढ्याच ताकदीनिशी आमच्या उमेदवाराचं काम करणार. म्हणजे घडामोड होऊ शकते काँग्रेसला उमेदवार समजा सांगतोय मी, होणार नाही, जागा ही आमचीच आहे. मी समजा सांगितलं तरी सुद्धा आम्ही त्याच जोमाने आमच्या मित्र पक्षाचं देखील काम करणार. या ठिकाणी आपण बघतोय की पत्रकारांनी इथली सगळी भूमिका इथलं जे वातावरण आहे त्याचं स्पष्ट केलं. आपल्याबरोबर अनेक जण बोलायला आहेत. मी आता या जसं राष्ट्रवादी आणि आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं तर मी थोडं पहिले भाजपकडे जातो आणि भाजपची भूमिका समजून घेतो. ज्या पद्धतीने आरोप होत आहेत छगन भुजबळ यांच्यावर भाजप फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ते तुमचे उमेदवार आहेत. भाजपकडून एक वातावरण आहे कारण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये वाद पण सुरू होते भाजपमधलेच काही जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना. मग काय युती म्हणून तुम्ही भक्कम आहात का? आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळ साहेबांबरोबर आहेत. एकदा आमच्या महायुतीचे फडणवीस साहेब असेल, शिंदे साहेब असेल किंवा अजितदादा पवार असेल, सर्वांच्या सहमतीने येवल्याचा उमेदवार ठरलेला आहेत आणि फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक आमदार गरजेचा आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या येवला लासलगाव मतदारसंघातील 328 बूथवर पूर्ण ताकदनिशी भुजबळ साहेबांबरोबर आहेत आणि भुजबळ साहेबांना आम्ही निवडून आणणार आणि फडणवीस साहेबांचे हात बळकट करणार. भुजबळ साहेबांचे समर्थक आहेत आपल्यासोबत शेला. काय सांगाल आरोप होत आहेत भुजबळांना ठेकेदारीचा आरोप केला गेलाय काँग्रेसकडून काय या सगळ्या नाही, आरोप प्रत्यारोप हे स्वाभाविक असतं. विरोधी पक्षांना विकासावर बोलण्यासाठी काही नसलं की मग कुठेतरी काहीतरी आरोप करून आणि बदनाम कसं करता येईल हे पण चालू. युती आता जी सगळ्या पक्षांची जी चर्चा चालू आहे की निवडून कोण येणार असं, भुजबळ साहेबांना निवडून आणणं हे आमचं 3ही घटक पक्षांचं ध्येय नाही. आमचं घटक पक्षांनी आम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे की भुजबळ साहेबांना 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडणार. म्हणजे भुजबळ साहेब निवडून येणार नाही हा प्रश्नच नाही आहे. भुजबळ साहेब निवडून येणार आहे पण आमचं सगळ्यांचं ध्येय येवल्या लासलगाव मतदारसंघातून भुजबळ साहेबांना 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने पुन्हा भुजबळ यांना इथं निवडून आणायचं असं म्हणतात. या सगळ्या परिसरामध्ये प्रहार संघटनेचं पण एक चांगलं काम आहे. त्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी एक चांगली आंदोलनं आणि भूमिका घेतली जात असते. आपल्यासोबत प्रहार संघटनेचे महाजन आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीने छगन भुजबळांचं इथं काम राहिलेलं आहे म्हणजे 4 टर्म इथं आमदार आहेत
एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. पण आता तुमचं तिसरी आघाडी जी आहे, तिसरी आघाडीच्या माध्यमातून तुम्ही इथं जरी उमेदवार दिलेला नसला तरी इथलं तुमचा वावर कसा असणार आहे, कुठल्या बाजूने तुमचे? आम्ही अजून आमचं उमेदवारी ठरलेला नाही किंवा भूमिका ठरलेली नाही आहे. एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. पण कालच संध्याकाळी आमच्या पक्षप्रमुखांशी माझं बोलणं झालं या विषयावर. ते म्हणे थांबा बघू, अजून वरिष्ठ स्तरावर आमच्या तिसऱ्या आघाडीतर्फे जो काही निर्णय चालू आहे तो न झाल्यास आम्ही जे इतर चांदोड असेल, निफाड असेल, या उमेदवारांच्या आम्ही तिथं उमेदवार दिलेले, त्या उमेदवारांच्या पाठीशी पूर्ण जी ताकद आहे ती आम्ही लावणार. स्थानिक समजा नाही उमेदवार आमचा इथे झाला तर आम्ही कोणाच्या पाठीमागे जायचं हा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का भुजबळ साहेबांबद्दल, ठीक आहे, त्यांनी सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांच्या अखत्यारीत सर्व निधी मंजूर करणे येते होतं, पूर्ण रस्त्यांचे कामं झाले. परंतु त्यानंतर आज त्याच रस्त्यांवर पायी चालणंही मुश्किल झाले. आणि दुसरी एक बाजू, ठीक आहे, जो काही निधी येतो तालुक्यामध्ये, सभा मंडप असतील, रस्ते असतील, काय जे कामं असतील, हा एक बजेटचा भाग आहे. त्यानुसार कमी अधिक प्रमाणामध्ये तो निधी प्रत्येक आमदार खासदाराला, जे लोकप्रतिनिधींना जात असतो. त्यात कोणीही काही विशेष काही असं कुठं काही प्रयत्न करावे लागत नाही. पण आमचा मूळ प्रश्न आहे, तुमचे मतदार आहे, हा एक ना एक शेतकरी किंवा शेतीशी संबंधित मतदार आहे. गेल्या 20 वर्षामध्ये अनेक वेळा शेतीमालाच्या भावाचं मातेरं झालेलं आहे. आज त्यावेळेस 20 वर्षामध्ये अजून एकही शब्द भुजबळ साहेबांनी उच्चारला नाही किंवा विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवलेला नाहीये. आज तुम्हाला सांगतो, रात्रीतून सरकारने कांदा निर्यात बंदी केली. निमाचा अहवाल आहे का एका रात्रीतून 2000 कोटींचं नुकसान झालेलं आहे. आम्ही नाही म्हणत आहे, निमाचा अहवाल आहे, एका रात्रीतून 2000 कोटीचं कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे. त्या पुढच्या काळात 15,000 कोटींचं कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे. हा प्रश्न खूप मोठा होता इथे. हे जे प्रश्न आहे, कांदा असेल, कुठलाही शेतमालाच्या भावाचा प्रश्न विधानसभेत मांडला आणि भांडले किंवा केंद्राशी पाठपुरावा केला, असं एखादं उदाहरण भुजबळ लोकसभेला सुद्धा हा फटका बसलेला होता. म्हणजे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी पडला होता लोकसभेला. भारती पवार असतील, त्या या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. आता जर तुम्ही म्हणता की 1-1 लाखाच्या मताधिक्याने आम्ही इथं छगन भुजबळांना निवडून देऊ, महायुतीचा उमेदवार कसा पडतो तुमचा? नाही, तत्पूर्वी मला या विषयावर बोलायचं आहे की हबीब भाऊंनी जे सांगितलं की आमदाराला निधी मिळतोच आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, मला त्या विषयावर थोडंसं बोलायचं आहे की 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केलेला मांजरपाडा प्रकल्प, जे गुजरातला वाहून जाणारं पाणी, हे भुजबळ साहेबांनी येवला मतदारसंघात आणून दाखवलं. राजापूर सारखी 42 गावांना पाणी योजना आहे जी 188 कोटी रुपयाची. धुळगावची जी 16 गाव योजना आहे ही 78 कोटी रुपयाची आहे. 21 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवसृष्टी या ठिकाणी उभारण्याचं काम चालू आहे. नाशिकपासून येवल्याला जोडणारा रस्ता हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण 560 कोटी, म्हणजे साध्या आमदाराचं काम नाही. मुद्दा क्रमांक 1. आता त्यांनी जो कांद्याचा प्रश्न निर्माण केला, या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी बघितलंय की जेव्हा जेव्हा कांद्याचा प्रश्न आला असेल, भुजबळ साहेबांनी विधानसभेच्या अखत्यारीत कांद्याचा प्रश्न येत नाही, परंतु केंद्राकडे, मोदी साहेबांकडे तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नेहमी प्रयत्न केलेले. प्रत्येक अधिवेशनमध्ये मतदारांनी बघितलेलं आहे की साहेबांनी कांद्यासाठी आवाज उठवलेला आहे. आणि आता जो निर्यात बंदीचा म्हणजे प्रश्न, तुम्ही म्हणताय की भुजबळ साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलाय. महायुतीचे इतरही घटक आपल्या सोबत आहेत. शिंदे सेनेचे तालुका प्रमुख आपल्या सोबत आहे, जाणून घ्या. आता बघितलं, शेजारचा तुमचा मतदारसंघ आहे, नांदगाव मतदारसंघ, त्या ठिकाणी भुजबळांचे पुतणे उभे राहिलेले आहेत. मग कुठे तुमचा युती, या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं? या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांचं अतिशय चांगलं काम आहे. त्याच्यामुळे त्यांना जो राज्यात जनाधार आहेत हा फार मोठा आहे. आणि सर्वाधिक जास्त काम करणारे आदरणीय सुहास अण्णा कांदे, जे नांदगाव मतदारसंघाचा त्यांच्याच विरोधात आता तेच सांगतोय ना आपल्याला की तिथं जर महायुतीचा कुठलाही जर फॉर्म्युला पाळला जात नसेल, येवल्यात सुद्धा शिवसेनेची भूमिका ही तटस्थ राहील. आणि 28 तारखेला आमच्या ठरल्याप्रमाणे चाललंय की शिवसेना पुरस्कृत आम्ही उमेदवारी इथं देणार आहे. आम्ही या ठिकाणी महायुतीचं काम करणार नाही. जर तिथं मान्य समीर भुजबळ जर तिथं उभे राहणार असेल, तिथं जर महायुतीचा कोणता प्रोटोकॉल पाळला जात नसेल, काल आम्ही उमेदवारी भुजबळ साहेबांचा त्या ठिकाणी उमेदवारी, काल तिथं शिवसेनेचं अधिकृतपणे काही कोणी नव्हतं आणि भविष्यात सुद्धा दिसणार नाही.
जर नांदगावच्या बाबतीत जर तिथं मुद्दामून खोडसाळपणा जर केला जात असेल तर येवल्याच्या बाबतीत शिवसेना कुठेही सहकार्य करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी त्या बाबतीत आमची अपेक्षा पण करू नये. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय की नांदगावच्या जागेवरून येवल्यामध्ये वाद सुरू झालेला आहे. शिवसेनेचे शिंदे सेनेचे कांदे जे आहेत नांदगावमध्ये त्यांच्या विरोधामध्ये समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी अडचण ही दिसून येते. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते आहेत. काय परिस्थिती आहे, काँग्रेस कशा पद्धतीने इथे, कारण आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही, मात्र भुजबळांचं सांगतायत त्यांचे समर्थक सांगतायत की लाखाच्या वरती आम्ही इथं मताधिक्य मिळवू. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हे महाविकास आघाडीचेच उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. याचं कारण असं आहे की ही लढाई ऐतिहासिक लढाई आहे यावेळीची 2024ची, कारण की ही विचारांची लढाई आहे. मोहन बापू शेलारांनी आता सांगितलं की लाखाच्या पुढे त्यांचे उमेदवार निवडून येतील. हा त्यांचा नक्कीच भ्रमनिरास होणार आहे. याचं कारण असं आहे की महायुतीमध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आत्ताच शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळकेंनी सांगितलं की आमची भूमिका तटस्थ असणार आहे. म्हणजे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही. महायुतीत अलबेल नाहीये हे छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून जाणून घेऊया. सरळ सरळ तुमच्या तिथे सांगते की आम्ही तटस्थ भूमिका घेऊ. नाही, ही तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळकेंची वैयक्तिक भूमिका आहे. वरतून पक्षाची कोणतीही भूमिका. काल जेव्हा उमेदवारीचा फॉर्म भरला त्यावेळेस व्यक्तिगत ते सोडून बाकी पदाधिकारी होते. भुजबळ साहेबांनी यापूर्वी मीटिंग घेतली तेव्हा देखील घटक पक्षाच्या इतर पदाधिकारी होते. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की शिंदे गटाची येवला तालुक्यात फारशी मोठी ताकद नाही हे सर्वांना जाणून आहे. नाही, कोणीच पदाधिकारी नव्हता. बापूंना कदाचित माहीत नसेल आणि पक्षाची अधिकृतपणे भूमिका मी मांडतोय. मी पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून सांगतो, वरिष्ठांशी बोलून सांगितलं भुजबळ साहेबांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमचा कुठलाही संबंध नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार. जर अण्णांना त्रास दिला तर यावल्यात शिवसेनेकडून अपेक्षा करायची नाही. आम्ही 100% बंड करू भुजबळांच्या विरोधात. काय सांगायचं सरळ त्यांची भूमिका शेवटी असं आहे की त्यांची भूमिका मी पहिलेच सांगितलंय की शिंदे गटाचं अस्तित्व येवला तालुक्यात हे फार नगण्य आहे. नगण्य, ठीक आहे. त्यामुळे शेवटी तरी सुद्धा आमची विनंती राहील की महायुतीची जी वरतून आदेश असेल त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. काही प्रमाणे आपण इथं चित्र बघतोय की महायुतीतलं काय चित्र आहे. हा बोला, काय म्हणता काँग्रेसचे काय सांगता बोला. आणि मनमाडचा जो विषय सांगितला तुम्ही, तिथं भुजबळ साहेबांनी त्यांच्या पुतण्यांना उभं केलं. हे 100% भुजबळ साहेबांनीच उभं केलेलं आहे आणि ते उभेच राहणार आहे. आणि तो फटका 100% इथं बी होणार आहे भुजबळ साहेबांना, कारण की सुहास अण्णांचे इथं लई नातेक होते आणि इथं त्यामुळे जे आमच्या पक्षाचे जे माणूस उभं राहील त्याला 100% फायदा होणार आहे आणि आमचाच सीट निवडून येणार. एक वाद प्रतिवाद इथे सुरू होत आहेत आपण बघतोय. पण इतरही मुद्दे, खास करून छगन भुजबळ यांनी ओबीसी संदर्भात जी भूमिका घेतली त्या भूमिकेनंतर जो वाद निर्माण झाला, जरांगे फॅक्टर असेल, जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातला जो वाद आहे संपूर्ण राज्याने बघितलेला होता आणि त्या वादाचा किती फटका बसू शकतो हे आपण विचारूया. की साधारण लोणारे आपल्यासोबत आहे, सामाजिक कार्यकर्ते. या ठिकाणी आपण बघतोय की एक समाजामध्ये तेढ निर्माण होताना आपण कुठेतरी बघतोय आणि ओबीसी मराठा हा जो वाद आहे त्याचा फटका भुजबळांना इथं बसू शकतो. नाही, तसं काही होणार नाही. 2004 पासून मी स्वतः साहेबांच्या विरोधात प्रचार केलेला आहे. 2004 पासून तर आत्तापर्यंत. परंतु मी बघितलं 2004ला जे मतदानची त्यांना जी संख्या होती ती 2009 मध्ये वाढली. 2009ला जी होती ती 14ला वाढली. 14ला जी होती ती 19ला वाढली. म्हणजे त्यांची जी मताची जी टक्केवारी तुमचं म्हणणं आहे काय, फॅक्टरचा काय फटका? 100%. हे बघा, मी पक्षात काम करायच्या आधी मी मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक होतो. याच्यात महत्वाची भूमिका माननीय जयंत पाटलांची असणार आहे. आणि साहेबांनी जे काही वक्तव्य केले स्टेट लेवलला, मोठ्या तुम्ही त्यांचे स्पीच बघा, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तुमच्या आपसापसात काय करायचं ते करा. गांजाडे वगैरे काय ते शब्द मला सांगायचे इथं नाही. अतिशय खालच्या शब्दामध्ये मराठ्यांना जर भुजबळ साहेब बोलले असेल तर मला सांगा कुठला एखादा समाज त्यांच्या पाठीमागे जाईल. मराठा समाजाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. भुजबळ साहेबांच्या बरोबर कधी जाणार नाही ते. ही ज्या पद्धतीने हा वाद आहे, तुम्हाला वाटतं की जसं शिंदे आता तुमच्याच महायुतीतले घटक सांगतात?
महायुतीचं जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, या सरकारने 56 लाख मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधून काढल्या. त्यामध्ये सीएम शिंदे साहेब असेल, पण शिंदे साहेबांना पूर्ण अधिकार हा फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. फडणवीस साहेबांचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय या महाराष्ट्रात 56 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघू शकत नाही. याच्या अगोदर शरद पवार 4 वेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. मग त्या कुणबीच्या नोंदी शरद पवार असताना पण या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागात पडून होत्या. मग शरद पवारांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. शरद पवार ज्यावेळेस सत्तेतून बाहेर जातात त्यावेळी त्यांना जातीवादाचं किडा बाहेर काढतात आणि या महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करण्याचं काम शरद पवार करतात. जोपर्यंत या महाराष्ट्रात शरद पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्रात जातीवादाचं राजकारण सुरू राहणार आणि मराठा समाज आज 56 लाख ज्या नोंदी मिळाल्या आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं कल्याण झालेलं आहे. 56 लाखात नोंदी माग प्रत्येकाचं 10, 20, 25 दाखले त्यांचे निघालेले आणि पूर्णपणे श्रेय हे महायुतीच्या सरकारला जातं. महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आज होतकरू अनेक तरुणांना उद्योग प्राप्त झालेले आहेत. त्यांना ट्रॅक्टर असेल, शेती अवजार असेल, व्यवसायाला अण्णासाहेब पाटील महामंडळाला सर्वाधिक निधी, ऐतिहासिक निधी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. काय सांगतात हे काय तुम्हाला? म्हणजे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्ध झालं. जरांगे पाटील जे सांगत होते का मराठा आरक्षणाचा खरा शत्रू फडणवीस साहेब आहे, ते त्यांच्या प्रवक्त्याकडून उघड झालं. का त्यांनी स्पष्ट सांगितलं का या सीएमच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच हे केलं आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर मराठा समाज यावेळेस तुमच्या विरोधात मतदान करणार, तुमच्या विरोधात रान पेटवणार. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे का ज्यावेळेस शेलार साहेबांचे मला 2च मुद्द्यांवरती बोलायचं आहे की साहेब तुम्ही सांगितलं की निधी आणायला लय ताकद लागते. अहो शेजारच्याच तालुक्यात आशुतोष काळे साहेबांनी काही 1000 कोटीचा निधी आणला. त्यांनी रस्त्याचे प्रश्न सोडवले, पाणी प्रश्न सोडवले, विकासाचे कामं तिथे केले, MIDC तिथं मंजूर झाली. येवला तालुक्यात तुम्ही मांजरपाडा सांगताय, तर तुम्ही छाती ठोकपणे सांगा की मांजरपाड्याला आम्ही 15 दिवसाचं 1 महिन्याचं आवर्तन देऊ शकतो. अहो पहिलं पाणी सुटलं, तुम्ही जे जल्लोष साजरा केला, जे फुलं उधळले ते फुलंही तुमचे वाहिले गेले नाही, बंधारे तिथं भरले गेले नाही. आणि दुसरा तुमचा विषय रस्त्यांचा विषय असेल, इथं बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. MIDCच्या नावाखाली किती मोठं क्षेत्र ॲक्वायर झालेलं आहे. इथल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या एकाही गरीबाच्या मुलाला हाताला रोजगार भेटला नाही, रोजगारावर ते इथं काम नाही आहे. आरोग्याचा प्रश्न इथं खूप मोठा आहे, आरोग्यासाठी बी इथं काहीच काम नाही झालं. केंद्रात मंत्री डॉक्टर होत्या, इथं साहेबांचंही उपजिल्हा रुग्णालय त्यांनी 200 खाटांचं मंजूर केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. पण त्यासाठी साहेबांनी ज्या निधी मंजूर करून दिला, इथल्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य होतं तर त्या सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचताय की नाही पोहोचताय हे पाहणं खूप गरजेचं होतं. पण काहीच नाही काय झालं? इंजेक्शन सुद्धा मिळत नाही, नुसतं म्हणायला हॉस्पिटल आहे. पण जो मुद्दा त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा होता की त्यांनी सांगितलं शरद पवार हॉस्पिटल आहे, तिथं साधं रेबीजचं इंजेक्शन मिळत नाही. आमचे मित्र अतुल घटे आता मुंबईला गेले, एक ज्यांना काही सर्पदंश कुत्र चावलं तर ते अतुल भाऊ घटेंना फोन लावतात का भाऊ इथं इंजेक्शन नाहीये. ते काहीतरी बिचारे धडपड करतात, पांडुभाऊ धडपड करतात, नाशिकहून इंजेक्शन उपलब्ध करून देतात. म्हणायला फक्त ग्रामीण रुग्णालय आहे, पण इथं गोळ्या औषध सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणजे इथल्या आरोग्याचा पण मोठा प्रश्न, त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहन बापूंनी सांगितलं की 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार, ते ह्या स्वप्नामध्ये राहू. म्हणजे ज्यावेळेस त्यांना पवार साहेब आसमान दाखवतील त्यावेळेस कार्यकर्त्यांसह नेत्यांची झांज उतरेल. हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता, म्हणजे हे मुद्दे तर आहेच, कारण हा मुद्दा जास्त पेटलेला आहे. आणि इकडे शरद पवारांवर पण आता या ठिकाणी आरोप केले गेले की मराठा आरक्षणात मिळून न देण्यात शरद पवार. त्या समजा रोडवर बी काही ऍक्सिडेंट झाला तर तो शरद पवारांनीच केला असं म्हणणार आहे. 40 वर्ष 4 टर्म पासून जे भुजबळ साहेबांच्या विरोधात बेंबीच्या देठापासून विरोध करत होते, ते आज त्यांच्या पालख्या वाहू राहिले. विरोध तोच आहे, सोच नाहीये त्यांची, बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये. एक शेवटचा आपण भुजबळ समर्थक काय म्हणतात? नाही, मला मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलायचं आहे. मी भुजबळ समर्थक आहे आणि मी मराठा समाजाचा आहे. मला मनोज दादांच्या विषयी निश्चितच आदर आहे, त्यांच्या भूमिकेविषयी देखील आदर होता.
परंतु यापूर्वी देखील चर्चा होती की मनोज दादाच्या जे काही आंदोलन सुरू आहे याच्या पाठीमागे पवार साहेब आहेत. आज ती परिस्थिती लोकांच्या समोर आली, कारण आज येवला मतदारसंघामध्ये महायुतीचं तिकीट पवार साहेब कोणाला देतात, हे मनोज दादा ज्याला शिफारस करतील त्याला तिकीट देतील, याचा अर्थ हे निश्चित झालंय की या सगळ्या गोष्टींच्या मागे मनोज दादा होते. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 मला हे म्हणायचे, भुजबळ साहेबांची पहिल्यापासून जी भूमिका होती की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, हीच भूमिका भाजपा पक्षाची होती, हीच भूमिका एकनाथराव शिंदेची होती, हीच भूमिका पवार साहेबांची होती आणि हीच भूमिका उद्धव साहेबांची सुद्धा होती. भुजबळ साहेबांची भूमिका ही कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या व्यतिरिक्त वेगळी नव्हती. बोला, काय म्हणत होते तुम्ही? काय सांगितलं? आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं का शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांनी सांगितलं त्या नोंदीबाबत. मला हे सांगायचंय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, ज्या 56 लाख नोंदी भेटल्या ना, या केवळ आणि केवळ फक्त मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे भेटलेले, त्यात कोणाचंही श्रेय नाहीये. हे श्रेय फक्त मराठा समाजाचं आणि त्यांच्या आंदोलनाचं मनोज दादा जरांगे यांचं श्रेय आहे. यांना जर समजा त्यांना नोंदी द्यायच्या होत्या, कशाला त्या माणसाला एवढे आंदोलन करावं, मोर्चे काढायची गरज पडली? मागणी केल्या जर दिलं असतं ना, आपण समजू शकलो असतो का यांच्या प्रयत्नातून ते मिळाले. आणि दुसरी गोष्ट हे सांगताय का फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना आदेश दिले, म्हणजे शिंदे साहेब फक्त कळसूत्री बाहुले, हे यांच्या विधानातून स्पष्ट होतं. शिंदे साहेबांना आदेश नाही, शिंदे साहेबांच्या पूर्णपणे पाठीशी ठामपणे फडणवीस साहेब आहेत, म्हणून 56 लाख नोंदी मिळालेल्या आहेत. आणि त्या 57 असेल, 57 लाख उलट चांगली गोष्ट आहे ना. आणि शरद पवारांच्या काळात पण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना गोळी घालून आत्महत्या करावी लागली. शरद पवारांनी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान वाया घातलं. शरद पवारांच्या काळामध्ये अण्णासाहेब जावळे पाटील असेल, त्यानंतर अनेक मराठा समाजाचे आंदोलन झाले. मग शरद पवारांनी मराठा समाजाला न्याय का बरं दिला? आमची विचारधारा ही भाजपशी जुळती मिळते. एक मिनिट, आमची विचारधारा ही भाजपची जुळती मिळते, त्यामुळे त्यांच्या उत्तर. परंतु एक लक्षात घ्या, इथं जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जर उमेदवार असता तर त्या 57 लाख नोंदींचा फायदा आणि विचार केला असता लोकांनी, आणि मग मराठा समाजाने इथं मतदान केलं असतं जर शिंदे साहेबांचा उमेदवार असतात तर. बाकी काही विषय नाही. कोणाचं असणं नसणं याच्यावर आपण बोलू शकत नाही. कोणाला किती आरोग्य लाभलं हा त्याचा प्रश्न आहे. तो उद्या जर आम्ही मोदी साहेबांबद्दल असं बोललो नाना साहेबांना चालेल का? कोणाच्या असणं नसण्यावर बोलू नये. भाषा अशी वापरायला नको. जर त्यांचं म्हणणं असेल शरद पवार साहेब महाराष्ट्रात आहेत, ठीक आहे, जनतेची इच्छा झाली तर शरद पवार साहेब पुढच्या पंचवार्षिकला पंतप्रधान म्हणून दिल्लीत जातील. ठीक आहे, एकंदरीत वातावरण या ठिकाणी बघतोय आपण की आमचे मार्गदर्शक आहे, ते प्राध्यापक आहेत. आम्ही सर आपली चर्चा चालू आहे. पवार साहेबांवर त्यांनी टीका केली, आम्ही काही बोललो नाही. पण असणं नसणं हे बोलणं चुकीचं आहे. कायमस्वरूपी या देशामध्ये थोडक्यामध्ये सांगा काय म्हणणं. त्यांनी सांगितलं का नाना साहेबांनी ज्या आम्हाला शुभेच्छा दिल्या ना, त्याचा आम्ही एकदम आदरपूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय की चर्चा आता रंगलेली होती आणि एकंदरीत परिस्थिती बघितली की येवला मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे ते आपण बघतोय. मराठा ओबीसी वाद हा या ठिकाणी उफाळून येणार, जरांगे फॅक्टर हा सुद्धा चालणार असंच एकंदरीत दिसतंय. छगन भुजबळ यांसाठी आता ही कसोटीची परीक्षा आहे की काय असं आता, कारण महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आणि त्यानंतर काय पुढे वातावरण चेंज होत जाणार, कशा प्रकारे प्रचार होतो त्याच्यावर इथलं सगळं वातावरण अवलंबून असणार आहे.